नमस्कार मित्रांनो, SSV विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. माझं यूट्यूब चॅनल चालू करण्याचं एकच उद्दिष्ट आहे, स्टॉक मार्केटची माहिती ही सर्वांपर्यंत पोहोचावी. कारण भविष्यात हा तुमचा सेकंड इन्कम सोर्स बनू शकतो. काही लोकांचा गैरसमज आहे स्टॉक मार्केटबद्दल की स्टॉक मार्केट जुगार आहे, गॅम्बलिंग आहे. जे लोक असं म्हणतात ते एकतर त्यांना स्टॉक मार्केटबद्दल काही माहीत नसते, त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा अर्धवट नॉलेज घेऊन मार्केटमध्ये लॉस केलेला असतो. आता जे लोक माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांना काही ना वाटेल की मी हे सर्व माझ्या चॅनलचे व्ह्यूज आणि सबस्क्राईब वाढवण्यासाठी बोलतोय, पण असं नाही आहे. माझ्या चॅनलचे व्ह्यू वाढले नाही वाढले मला काही फरक पडत नाही. माझं मंथली इन्कम जनरेट करतो मी मार्केटमधून, त्याच्यामुळे माझे व्ह्यू वाढले किंवा नाही वाढले याचा मला काही फरक पडत नाही. माझं एकच उद्दिष्ट आहे की स्टॉक मार्केट आपल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं. कंडिशन फक्त एकच आहे की स्टॉक मार्केटमध्ये उतरताना तुम्ही पूर्ण नॉलेज घेऊन उतरा, अर्धवट नॉलेज घेऊन उतरू नका. कारण अर्धवट नॉलेज घेऊन उतराल तर मार्केट तुम्हाला पैसे देईल, पण ते थोड्या वेळापुरते. पण नंतर जेव्हा घेईल तेव्हा जे दिलेले आहेत ते पण घेईल आणि जे तुमचे आहेत ते पण घेऊन जाईल. आणि मग तुम्ही मार्केटला दोष देत बसा, शेअर मार्केट गॅम्बलिंग आहे, जुगार आहे. तर असं कोणी करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, पूर्वी काही सोर्स नव्हता स्टॉक मार्केट शिकण्यासाठी, पण आता आपल्याकडे सोर्सेस आहे नॉलेज गेन करण्यासाठी. यूट्यूब आहे, गुगल आहे. तुम्हाला यूट्यूब वरती ज्याचं चॅनल तुम्हाला आवडेल, ज्याचं शिकवणं तुम्हाला पटत असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर त्याच्या चॅनलला फॉलो करा आणि त्याचे पूर्ण व्हिडिओ बघा आणि नॉलेज गेन करा. मी पण अशाच पद्धतीत शिकलो आहे. मला पण कोणी बाहेरून किंवा मी कुठे क्लासेस लावून शिकलेलो नाहीये. तर तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय म्हणतोय ते. तर आता आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या बेरिश कॅन्डलस्टिकचा व्हिडिओ सुरू करूया. तर आजचा आपला बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बेरिश एंगल्फिंग. तर बेरिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा आपल्याला अप ट्रेंडच्या शेवटी बनताना दिसतो. तिथे आपल्याला एक पहिली लहान ग्रीन कॅन्डल दिसते अप ट्रेंडच्या शेवटी, आणि सेकंड कॅन्डल एक मोठी रेड कलरची बेरिश कॅन्डल बनताना आपल्याला दिसते. आणि रेड कॅन्डलनी तिच्या आधीच्या जी ग्रीन कॅन्डल आहे त्या ग्रीन कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलेलं दिसते आपल्याला. म्हणजेच ग्रीन कलरचा ओपन आणि हाय हा रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच झालेला असतो. बुलिश एंगल्फिंग पॅटर्न आहे ना, त्याच्या सेम उलटा असतो हा बेरिश एंगल्फिंग पॅटर्न. तुम्ही माझ्या कॅन्डलस्टिकच्या व्हिडिओमध्ये बुलिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिकचा पॅटर्नचा व्हिडिओ 3 नंबरचा तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बुलिश एंगल्फिंग. तर त्याचप्रमाणे हा बेरिश एंगल्फिंग पॅटर्न असतो. फरक एवढाच की हा उलटा असतो. म्हणजे आपल्याला आता इथे बुलिश एंगल्फिंग पॅटर्न आपल्याला डाऊन ट्रेंडला दिसतो. डाऊन ट्रेंडच्या शेवटी एक रेड कलरची छोटी कॅन्डल बनते आणि नंतर एक मोठी ग्रीन कलरची कॅन्डल बनते. तसंच बेरिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न हा अप ट्रेंडला बनतो. अप ट्रेंडला बनल्यानंतर तिथे एक शेवटची जी ग्रीन कॅन्डल आहे ती एक छोटी ग्रीन कॅन्डल बनते आणि त्याच्या पुढची कॅन्डल ही मोठी रेड कलरची कॅन्डल बनते. आणि तिथून आपल्याला इंडिकेशन मिळतं की मार्केट आता भरपूर वरती गेलेलं आहे, प्राइस वरती गेलेली आहे, आता ती खाली जायला रेडी आहे. तिथून प्राइस खाली यायला सुरुवात होते. आता आपण स्क्रीनवर पाहूया कशा पद्धतीने बेरिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतो ते. तर तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकता. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता. आता हा एक सपोर्ट आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे सर्व सपोर्टला बनतात आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हे सगळे रेजिस्टन्सला बनतात. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक सपोर्ट आहे.
पाहू शकता इथे हा सपोर्ट आहे, या सपोर्ट पासून प्राइस वरती गेलेली आहे, वरती जाऊन एक शेवटला एक छोटी ग्रीन कॅन्डल बनवली आणि त्याच्या पुढची कॅन्डल ही रेड कलरची बनलेली आहे आणि ह्या रेड कलरच्या कॅन्डलनी या ग्रीन कलरच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. कव्हर केलेलं म्हणजे ग्रीन कॅन्डलचा जो ओपन आणि क्लोज आहे तो ह्या रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच झालेला आहे. कळलं तुम्हाला? ह्याला बोलतात बेरिश एंगल्फिन पॅटर्न आणि हा सपोर्टला बनतो. प्राइस जेव्हा वर जात असते अप ट्रेंडला, म्हणजेच अप ट्रेंडला बनतो शेवटला आणि तिथून एक आपल्याला इंडिकेशन भेटते की मार्केट आता खूप वरती गेलेलं आहे, प्राइस आता ती खाली जाण्याच्या मार्गावरती आहे आणि तिथून प्राइस खाली येते. हा बघा, हा अप ट्रेंड आहे, हा सपोर्ट आहे आणि हा पॅटर्न. सरळ साधं सोपं लक्षात ठेवा, बुलिश एंगल्फिन पॅटर्नच्याच उलट आहे बेरिश एंगल्फिन पॅटर्न. आता बेरिश मध्ये हा खालून वरती चाललेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. इथून अप ट्रेंड आहे म्हणजे खालून वरती चाललेली प्राइस आणि वरती जाऊन हा एक छोटी रेड कलर ग्रीन कलरची कॅन्डल बनवली आणि त्याला रेड कलरच्या कॅन्डलनं पूर्णपणे झाकून टाकलेलं आहे. तसंच सेम उलट बुलिश एंगल्फिन पॅटर्न. आता बुलिश एंगल्फिन पॅटर्न हा जसा खालून वरती गेलाय तसं तो वरून असा खाली येणार, खाली येऊन इथं तर खाली येऊन इथं एक सपोर्टला तो एक रेड कॅन्डल बनवणार छोटी आणि नंतर एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवणार आणि तिथून मार्केट रिव्हर्स होणार, प्राइस वरच्या दिशेला जायला सुरुवात करणार. म्हणजे सेम अपोजिट आहेत दोन्ही, बुलिश एंगल्फिन आणि बेरिश एंगल्फिन. बुलिश एंगल्फिन हा सपोर्टला बनतो आणि बेरिश एंगल्फिन हा रेजिस्टन्सला बनतो. एवढं लक्षात ठेवा. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण एक्झाम्पल चार्टवरती पाहूया. इथे मी 15 मिनिटाच्या चार्टमध्ये तुम्हाला दाखवतो. हे पहा, आता इथे पाहू शकता तुम्ही, इथून प्राइस वर गेलेली आहे, वर गेली आणि इथे एक रेजिस्टन्स असेल बघा इथं कुठे, पाठीमागे एक रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्सला जाऊन त्याने एक ग्रीन कलरची कॅन्डल बनवली आणि नंतर एक रेड कलरची कॅन्डल बनवली. त्या रेड कलरच्या कॅन्डलने ग्रीन कलरच्या कॅन्डलला पूर्ण खाल्लेलं आहे आणि त्याच्यानंतर बघा मार्केट तिथून खाली आलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल पाहूया. हे पहा, इथे पण एक चांगलं एक्झाम्पल आहे. थोडा झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे पहा, प्राइस इथून चालायला सुरुवात केली, प्राइसनी हळूहळू हळूहळू वरती गेली आणि इथे रेजिस्टन्सला जाऊन एक छोटी ग्रीन कॅन्डल बनवली आणि ग्रीन कॅन्डल बनवल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल जी रेड बनली, रेड कॅन्डलने त्या ग्रीन कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. म्हणजेच ग्रीन कॅन्डलचा ओपन आणि क्लोज त्या रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच झालेला आहे. पाहू शकता तुम्ही इथे. आणि तिथून बघा मार्केट चांगल्या प्रकारे खाली आलेलं आहे. पहा, इथे पण एक एक्झाम्पल आहे चांगलं. इथे पण पहा, इथून प्राइस वरती गेलेली आहे, वरती जाऊन रेजिस्टन्सला ग्रीन कॅन्डल बनवली आणि त्या ग्रीन कॅन्डलला रेड कॅन्डलने पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मी साध्या भाषेत सांगितलं होतं, एंगल्फिन कॅन्डलस्टिकच्या पॅटर्न मध्ये एंगल्फ म्हणजे गिळणे. तर ह्या लाल कॅन्डलने ह्या ग्रीन कॅन्डलला अजून कुठे आपल्याला भेटतोय का पाहूया. आणि मी जे कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला शिकवतोय किंवा सांगतोय ते तुम्ही लगेच लाईव्ह मार्केटमध्ये अप्लाय करू नका. तुम्ही पहिले प्रॅक्टिस करा, चार्टवरती ते शोधण्याचा प्रयत्न करा पॅटर्न्स. एकदा तुम्हाला आणि लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस केल्याशिवाय त्याच्यामध्ये आपल्याला यश नाही भेटू शकत. म्हणून कुठल्याही गोष्टीचा पहिले तुम्ही प्रॅक्टिस करा. आता मी जे सगळं शिकवतोय तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न ह्या तुम्ही चार्टवरती शोधण्याचा प्रयत्न करा. जितकं तुम्ही चार्ट जास्त पाहाल तेवढं तुमची ॲक्युरेसी वाढेल आणि तुमचे ट्रेडिंग डिसिजन पण चांगल्या प्रकारे तुम्ही घेऊ शकाल.
आता का आपल्याला अजून दिसत नाही तिथे एक्झाम्पल. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल बेरिश एंगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर आता आपण आपल्या भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.